जय हिंद मित्रांनो, JVS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जो टॉपिक पाहणार आहोत तो आहे चेंज द व्हॉइस। आपण चेंज द व्हॉइसच्या एकेका प्रकारच्या टेन्सच्या वाक्यांचे चेंज द व्हॉइस करणं पाहिलं, पण या ठिकाणी आपण एकाच व्हिडिओमध्ये सर्व प्रकारचे टेन्सचे टोटल किती प्रकार असतात? टेन्सचे टोटल 12 प्रकार असतात। त्या 12 प्रकारापैकी केवळ या 8 प्रकारांचाच काय होतो? चेंज द व्हॉइस होतो। सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट आणि परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट आणि परफेक्ट फ्युचर या 8 प्रकारच्याच टेन्सच्या वाक्यांचा काय होतो? चेंज द व्हॉइस होतो। बाकी राहिले कोणते प्रकार? आता याच्यात कंटिन्युअस प्रेझेंट आलं आणि कंटिन्युअस पास्ट आलं, म्हणजे काय कंटिन्युअस फ्युचरच्या वाक्याचं चेंज द व्हॉइस होत नाही। आणि मग तिसरे आणखीन 3 प्रकार कोणते झाले? परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर हे तीन प्रकार आणि कंटिन्युअस फ्युचर हा एक प्रकार। या 4 प्रकारच्या वाक्यांचं काय होत नाही? चेंज द व्हॉइस होत नाही। चेंज द व्हॉइस फक्त ह्या बोर्डावर लिहिलेल्या 8 प्रकारच्या टेन्सच्या वाक्यांचंच काय होतं? चेंज द व्हॉइस होतं। तर या 8 प्रकारच्या वाक्याच्या टेन्सचा आपण काय पाहणार आहोत? चेंज द व्हॉइस। मध्ये आपण चेंज द व्हॉइसचा जो पार्ट 1 व्हिडिओ बनवला आहे त्याला पहा। त्याच्यामध्ये आपण बरीच चर्चा केली की कर्ता काय असतो, कर्म काय असतो, क्रियापद काय असतो। तरी पण याच्यावर पुन्हा एकदा चर्चा करूया आपण। ओके, चेंज द व्हॉइसमध्ये काय असतं? एक ॲक्टिव्ह व्हॉइस असतो आणि एक पॅसिव्ह व्हॉइस असतो। सहसा आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचं रूपांतर कशामध्ये करतो? ॲक्टिव्ह व्हॉइसचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करतो। ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग, ॲक्टिव्ह व्हॉइस ज्याला मराठीमध्ये आपण कर्तरी प्रयोग म्हणतो, आणि पॅसिव्ह व्हॉइसला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? कर्मणी प्रयोग म्हणतो। कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता महत्त्वाचा असतो, वाक्याची सुरुवात कर्त्याने होऊ दे। ओके, कर्तरी प्रयोगामध्ये काय असतं हे नंतर पाहू। कर्तरी प्रयोगाची रचना कशी असते? कर्तरी प्रयोगाची रचना असते त्याच्यात आधी सब्जेक्ट असतं, मग व्हर्ब असतं आणि मग काय असतं? ऑब्जेक्ट असतं। ही कर्तरी प्रयोगाची रचना आहे। कर्मणी प्रयोगाची रचना काय असते? आधी ऑब्जेक्ट असतं, मग व्हर्ब असतं आणि मग काय असतं? सब्जेक्ट होतो। म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट इंटरचेंज होतात। म्हणजे कर्तरी प्रयोगामध्ये जो सब्जेक्ट आहे तो कर्मणी प्रयोगामध्ये शेवटी यायला म्हणजे ऑब्जेक्ट बनायला, आणि जो कर्तरी प्रयोगामध्ये ऑब्जेक्ट आहे तो कर्मणी प्रयोगामध्ये सुरुवातीला यायला म्हणजे तो काय बनायला? सब्जेक्ट बनायला। बाकी ही सगळी चर्चा आपण ते चेंज द व्हॉइसच्या पार्ट 1 व्हिडिओमध्ये केलेली आहे। या ठिकाणी आपण चेंज द व्हॉइस वन शॉट सर्व प्रकारच्या टेन्सच्या वाक्यांचे चेंज द व्हॉइस 8 प्रकारच्या टेन्सच्या, फक्त या 8 प्रकारच्या टेन्सच्या वाक्यांचंच काय होतं? चेंज द व्हॉइस। आता सुरुवात करूया चला। सिंपल प्रेझेंट टेन्स। सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचं कसं असतं? आधी रचनासूत्र पाहू। सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचं रचनासूत्र असतं आधी त्याच्यामध्ये सब्जेक्ट असतं, क्रियापदाचं पहिलं रूप असतं आणि काय असतं? ऑब्जेक्ट असतं। हे सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचं काय रचनासूत्र आहे। समजा आपण वाक्य लिहिलं, पहा सिंपल प्रेझेंट टेन्स। आधी काय पाहिलं? सिंपल प्रेझेंट टेन्सच्या ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करणं पाहणार, मग सिंपल पास्टच्या ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करणं पाहणार आहेत आपण, मग सिंपल फ्युचरच्या ॲक्टिव्हचं पॅसिव्ह, परफेक्ट फ्युचरच्या ॲक्टिव्हचं पॅसिव्ह कसं व्हायला ते पहा। तर काय व्हायलं? सिंपल प्रेझेंटची रचना कशी असते? सब्जेक्ट, क्रियापदाचं पहिलं रूप, ऑब्जेक्ट। चला, सब्जेक्ट, क्रियापदाचं पहिलं रूप, ऑब्जेक्ट। सब्जेक्ट ही राईट, ही राईट अ काय? लेटर। काय आलं? ज्यावेळेस ही, शी, इट तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल किंवा एक नाम एखादा करता असेल तर क्रियापदाला काय लागतं? यस किंवा ईएस लागतं। कशामध्ये? सिंपल प्रेझेंटमध्ये। हे कशामधलं वाक्य झालं? सिंपल प्रेझेंटमधलं। कशाचं वाक्य बाळ? सिंपल प्रेझेंटमधलं हे कशाचं वाक्य? ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य। याच्यामध्ये काय आहे दादांनो दीदींनो? ही हा काय आहे? सब्जेक्ट आहे, राईट हा काय? वर्ब आहे, आणि अ लेटर हा काय आहे? ऑब्जेक्ट आहे। अ लेटर हा काय आहे? ऑब्जेक्ट। ते काय होणार? यांची जागा बदलणार। आधी ऑब्जेक्ट येणार आहे। बारकाईने पहा कसं व्हायला, काय चेंजेस व्हायला आहे। आधी काय पाहिलं आपण? सिंपल प्रेझेंटच्या ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करणं, नंतर काय पाहू? सिंपल पास्टच्या। तर आधी काय येणार? आधी ऑब्जेक्ट म्हणजे आधी काय येणार? अ लेटर, अ लेटर। आता ज्या काळातलं आपण काय करायलो? ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करायला, त्याच काळातलं क्रियापद, मुख्य क्रियापद वापरावं लागतं। मग वर्तमान काळातलं मुख्य क्रियापद काय असतं? ॲम, इज, आर। मग याच्यात काय वापरणार? अ लेटर इज, अ लेटर इज। मग क्रियापदाचं काय? तिसरं रूप, अ लेटर इज रिटन। मग बी वाय, बाय। आपल्या चेंज द व्हॉइसचं पार्ट 1, 2, 3 पहा, त्याच्यात कॉन्सेप्ट सगळ्या क्लिअर केलेले आहे। ते आपण वन शॉट पाहिलो, सगळ्या प्रकारच्या टेन्सचं काय करणं पाहिलो? चेंज द व्हॉइस करणं पाहिलो। अ लेटर इज रिटन बाय, आणि हिचा काय होईल? हिचा होईल हिम। कशाचा बदल काय होतो? एकदा इथं पहा, आपण या इथं कोपऱ्यात पाहू। कोणाचा बदल काय होतो? ॲक्टिव्हचा पॅसिव्ह होऊ लागेल। ॲक्टिव्ह, इथं काय लिहिलो? ॲक्टिव्ह, आणि इथं या ठिकाणी काय लिहिलो? पॅसिव्ह। आय असेल तर पॅसिव्हमध्ये त्याचा काय होईल बदल झाल्यावर? मी,
ही असेल तर पॅसिव्हमध्ये त्याचं काय होईल, पॅसिव्हमध्ये त्याचा होईल हिम. शी असेल तर त्याचं पॅसिव्हमध्ये काय होईल हर. दे असेल तर पॅसिव्हमध्ये काय होईल बाळांनो त्याचा, पॅसिव्हमध्ये होईल त्याचा देम. वी असेल तर पॅसिव्हमध्ये त्याचं काय होईल अस. इट असेल तर पॅसिव्हमध्ये त्याचा इटच राहील. एखादं नाम असेल राम वगैरे असं काहीतरी तर ते तशाला तसंच राहील पॅसिव्हमध्ये. ओके. आणि बॉय असेल तर पॅसिव्हमध्ये सुद्धा काय राहील बॉयच राहील. ओके. सामान्य नाम आणि नाममध्ये बदल होणार नाही. इट सामान्य नाम. बाकी ॲक्टिव्हमध्ये हे आय करता असेल तर त्याचा कर्म झाल्यावर बाय नंतर मी होईल. ही करता असेल तर बाय नंतर हिम होईल. या ठिकाणी बदललेले. चला पुढे चालूया. सिम्पल प्रेझेंटमध्ये हे वाक्य काय, ही राईट्स अ लेटर. आता हेच सिम्पल पास्टमध्ये लिहिल्यावर काय असतं, सिम्पल पास्टमध्ये काय असतं क्रियापदाचं दुसरं रूप, सब्जेक्ट क्रियापदाचं दुसरं रूप. मग सिम्पल पास्टमध्ये हे वाक्य कसं होईल, याला सिम्पल पास्टमध्ये लिहिल्यावर आता टेन्स याच्यासाठी तुम्हाला आधी कशाची व्हिडिओ पाहावं लागतील. तुम्हाला चेन द वाईज चांगलं समजा म्हणून आपण टेन्स वन शॉट बनवलेलं आहे. त्या टेन्स वन शॉटची व्हिडिओ पहा, आणखीन चांगल्या प्रकारे समजेल. सिम्पल पास्ट, सिम्पल पास्टमध्ये काय असतं, ही रोट क्रियापदाचं दुसरं रूप असतं. ही रोट अ लेटर. ही रोट अ लेटर. काय आहे, पहिलं रूप आहे राईट बाळांनो, पहिलं रूप काय राईट, दुसरं रूप आहे रोट आणि तिसरं रूप आहे रिटर्न. तिसरं रूप काय रिटर्न. रिटर्न करताना डबल टी घ्यायचा. राईट रोट रिटर्न. हा आहे V1 V2 आणि V3. ही रोट अ लेटर काय असतं, सब्जेक्ट क्रियापदाचं दुसरं रूप आणि ऑब्जेक्ट. हा आहे आपला सब्जेक्ट, हे आहे क्रियापदाचं दुसरं रूप आणि हा काय ऑब्जेक्ट. सिम्पल पास्टचं वाक्य कसं असतं ॲक्टिव्हमधलं, सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य असतं सब्जेक्ट क्रियापदाचं दुसरं रूप आणि ऑब्जेक्ट. याचं काय करायचं आहे, याचा पॅसिव्ह करायचा आहे. तर पॅसिव्ह करताना आधी काय येतो ऑब्जेक्ट. पॅसिव्ह करताना काय येतो आधी ऑब्जेक्ट. तर आधी ऑब्जेक्ट येईल. काय येईल आधी अ लेटर. अ लेटर. आणि हे सिम्पल ज्यावेळेस सिम्पल प्रेझेंट होतं त्यावेळेस काय वापरलं ॲम इज आर. ज्यावेळेस सिम्पल पास्ट असेल तर इकडे सहाय्यकारी क्रियापद काय वापरायचं वॉज वेअर. तर काय एकवचनी करता असल्यामुळे वॉज. अ लेटर वॉज. क्रियापदाचं तिसरं रूप. पॅसिव्ह करताना क्रियापदाचं तिसरं रूप आणि सहाय्यकारी क्रियापद असतोच. आपण कोणत्याही ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करायला त्याच्यामध्ये काय असतं सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापदाचं तिसरं रूप असतं. सहाय्यकारी क्रियापद जर साधा वर्तमान काळ असेल तर ॲम इज आर सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आणि ॲक्टिव्हमध्ये साधा भूतकाळ असेल तर वॉज वेअर सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. ओके. अ लेटर वॉज. मग काय बी वाय बाय. रिटर्न बाय. हिचा काय होईल, हिचा होईल हिचा बदल काय होतो हिम. आपण करता बदलू यावेळेस. सिम्पल फ्युचर शी विल. शी विल राईट. शी विल राईट अ लेटर. दिसायला हे कोणत्या सिम्पल फ्युचर. सिम्पल फ्युचरमध्ये काय आहे, सिम्पल फ्युचरमध्ये सब्जेक्ट असतं विल बी. विल किंवा शॉल सहाय्यकारी क्रियापद असतं. क्रियापदाचं पहिलं रूप असतं आणि काय असतो ऑब्जेक्ट असतं. ओके. विल सिम्पल हे सब्जेक्ट आपला शी आहे, मेन वर्ब आपला राईट आहे आणि लेटर. तर मग काय येईल आधी अ लेटर. आधी काय येईल बाळांनो अ लेटर. आता इथं काय सहाय्यकारी क्रियापद आहे विल. तर वापस विल बी. इकडे वापरताना काय वापरायचं अ लेटर विल बी. अ लेटर विल बी. मग क्रियापदाचं तिसरं रूप सहाय्यकारी क्रियापदानंतर विल बी. रिटर्न बाय. काय बाय. शीचा काय बदल होतो, ॲक्टिव्हमध्ये शी असेल तर पॅसिव्हमध्ये त्याचा काय बाय नंतर काय लिहावं लागतो शीचा हर लिहावा लागतो. मग हे काय होईल बाय हर. लिहिलं. हे झालं सिम्पल फ्युचरचा पॅसिव्ह. आता तेच वाक्य कशामध्ये घेऊ, आता कंटिन्युअस प्रेझेंटमध्ये घेऊ. हे वरचं वाक्य कंटिन्युअस प्रेझेंटमध्ये हे लिहिलं तर काय होईल कंटिन्युअस प्रेझेंटमध्ये ही इज. ही इज रायटिंग. ही इज रायटिंग अ लेटर. कोणत्या काळात झालं हे वाक्य, हे वाक्य झालं कंटिन्युअस प्रेझेंटमध्ये. ही इज रायटिंग अ लेटर. कंटिन्युअस प्रेझेंटचा फॉर्मॅट सब्जेक्ट असतो ॲम इज आर क्रियापदाला आय एन जी. टेन्स आपण शिकलेलो आहे. हे इथं चेन द वाईज शिकायलो असं समजा आपण. टेन्स झालेला आहे आपला. खूप फास्टमध्ये जर टेन्स रिवाईज करायचं असेल तर आपला टेन्सचा वन शॉट व्हिडिओ पहा. ॲक्टिव्ह वॉईसमध्ये काय ही इज रायटिंग अ लेटर. तर क्रियापदाला जर आय एन जी आलं तर काय करायचं पहा बारकाईनं.
ही इज रायटिंग अ लेटर. आधी काय येतं? अ लेटर. ऑब्जेक्ट येत असतं, म्हणजे आधी ऑब्जेक्ट येईल, अ लेटर. ऑब्जेक्ट येईल, अ लेटर. हां, इजला इज, जर तिकडं सहाय्यकारी क्रियापद असेल तर इकडं सहाय्यकारी क्रियापद. आणि पॅसिव्हमध्ये क्रियापदाचं तिसरं रूप असतं तर मग अ लेटर इज. जर क्रियापदाला आय एन जी आलं म्हणजे कोणताही कंटिन्युअस, मग कंटिन्युअस प्रेझेंट येऊ द्या किंवा कंटिन्युअस पास्ट येऊ द्या, कोणताही कंटिन्युअस आला, कंटिन्युअस प्रेझेंट किंवा कंटिन्युअस पास्ट आला तर कोणते शब्द येतात इज नंतर? इज नंतर BEING बीइंग. BEING बीइंग. अ लेटर इज बीइंग. क्रियापदाचं तिसरं रूप काय? क्रियापदाचं तिसरं रूप रिटन. BY बाय. आणि हीचा बदल काय होतो? ॲक्टिव्हमध्ये ही असेल तर त्याचा बदल होतो हिम. अ लेटर इज रिटन बाय काय होईल? अ लेटर इज रिटन बाय हिम. कंटिन्युअस पास्ट असेल तर काय होईल? इज ऐवजी वॉज येईल फक्त. पास्ट असेल तर ही वॉज, बाकी सगळंच असेल तर ही वॉज रायटिंग अ काय? लेटर. ही वॉज रायटिंग अ लेटर. हां, याचप्रमाणे होईल, फक्त इज ऐवजी वॉज. अ लेटर वॉज बीइंग. अ लेटर वॉज बीइंग काय? रिटन बाय हिम. आपण करता बदलू पुढच्या एक्झाम्पल. आता काय? परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट आणि परफेक्ट फ्युचरच्या ॲक्टिव्हचं पॅसिव्ह. हेच वाक्य परफेक्ट प्रेझेंटमध्ये लिहू. हां, परफेक्ट प्रेझेंटमध्ये हे वाक्य करता बदलून लिहू. आय हॅव. काय करता बदल ना? आय लिहिला यावेळेस करता. आय हॅव रिटन. परफेक्ट. कोणत्याही परफेक्टमध्ये काय असतं? क्रियापदाचं तिसरं रूप असतं. कोणत्याही परफेक्टमध्ये क्रियापदाचं काय असतं? तिसरं रूप असतं. इथं बी क्रियापदाचं तिसरं रूप. आय हॅव रिटन अ काय? लेटर. आय हॅव रिटन अ लेटर. तर काय येईल आधी? ऑब्जेक्ट आधी येईल, अ लेटर. इथं हॅव आहे म्हणून हॅवला हॅव कॉपी, इकडं हॅव येईल. कोणत्याही परफेक्टमध्ये काय येतं? इथं हॅव असेल तर इथं हॅव बीन, इथं हॅड असेल तर इथं हॅड बीन, आणि इथं विल हॅव शॉल हॅव असेल तर इकडं विल हॅव बीन शॉल हॅव बीन. तर हॅव आला तर मग इकडं काय? अ लेटर हॅव बीन. काय? रिटन. अ लेटर हॅव बीन रिटन बाय काय? आयचा काय बदल होतो? ॲक्टिव्हमध्ये आय असेल तर पॅसिव्हमध्ये त्याचा काय होतो? मी. अ लेटर इज रिटन बाय मी. ओके. त्याच्यानंतर याच वाक्याला कशामध्ये लिहू? याच खाली वाक्याला. हे कोणत्या काळात आहे? परफेक्ट प्रेझेंटमध्ये. याला जर परफेक्ट पास्टमध्ये लिहिलं तर हॅव ऐवजी काय फक्त येते? हॅड. तर आय हॅड रिटन अ लेटर. तर काय येईल आधी? अ लेटर. तिकडं हॅव असल्यावर हॅव बीन परफेक्ट कोणत्याही परफेक्ट टेन्समधलं जर ॲक्टिव्हचं वाक्य असेल, कोणतेही परफेक्ट, तो परफेक्ट प्रेझेंटमध्ये असू द्या, परफेक्ट पास्टमध्ये असू द्या किंवा परफेक्ट फ्युचरमध्ये असू द्या, कोणतेही परफेक्ट टेन्समधल्या वाक्याचं पॅसिव्ह होऊ लागलं तर त्याच्यात कोणते शब्द येतात? पॅसिव्ह होताना बीन शब्द येतात. परफेक्ट प्रेझेंटचं पॅसिव्ह होत असेल तर हॅव बीन. परफेक्ट पास्टचं पॅसिव्ह होत असेल तर काय येईल? हॅड बीन रिटन बाय मी. दिसायला? ऑब्झर्व करा काय व्हायला तर परफेक्ट. आम्ही पुन्हा याच्यावर बोलूयात पण तसं काही नाही. आय शॉल. परफेक्ट फ्युचरमधलं वाक्य राहिलो ना आपण. परफेक्ट फ्युचरमधलं ॲक्टिव्हचं वाक्य. आय शॉल हॅव रिटन अ काय? लेटर. याचा पॅसिव्ह होऊ लागला कसा होईल? आधी ऑब्जेक्ट अ लेटर विल हॅव. ओके. आणि मग नंतर काय शब्द येतात? कोणत्याही परफेक्टचं पॅसिव्ह होऊ लागलं तर बीन हे शब्द येतात पॅसिव्हमध्ये. विल हॅव बीन रिटन आणि मग नंतर बाय. आणि बाय नंतर काय येईल? बाय नंतर येईल मी. लेटर विल हॅव बीन रिटन बाय मी. ठीक आहे. तर बारकाईने पहा काय झालेलं आहे. तर काही कॉमन गोष्टी आहेत पहा. ॲक्टिव्हचं पॅसिव्ह होऊ लागल्यावर काही कॉमन गोष्टी आहेत. ज्यावेळेस कोणत्याही कंटिन्युअसचं पॅसिव्ह होऊ लागलं तर कोणत्याही कंटिन्युअसचं पॅसिव्ह होऊ लागलं, जर कंटिन्युअस प्रेझेंटचं पॅसिव्ह होऊ लागलं तर इथं रायटिंग आला तर पॅसिव्ह होताना तिसरं रूप रिटन आलं, पण कोणते शब्द आलेत? बीइंग शब्द आलेत. इथं पण रायटिंग आल्यामुळं
कोणते शब्द आलेत? बीइंग हे शब्द आले. सहाय्यकारी क्रियापद जेला तेच आहे. सहाय्यकारी क्रियापद इजला इजच काय झालेलं आहे? कॉपी झालेले आहे. सहाय्यकारी क्रियापद वॉजला वॉजच काय कॉपी झालेले आहे. मग ज्यावेळेस कोणतेही कंटिन्युअस प्रेझेंट किंवा कंटिन्युअस पास्ट, कंटिन्युअस फ्युचरचं पॅसिव्ह होत नाही, ज्यावेळेस आपण पॅसिव्ह करू लागलो तर काय येणार आहे? बीइंग हे शब्द येणार. काही कॉमन गोष्टी लक्षात घ्या. कोणत्याही परफेक्टचं, मग परफेक्ट प्रेझेंट असू द्या किंवा परफेक्ट पास्ट असू द्या, सगळं तिकडचं सहाय्यकारी क्रियापद इकडं वापरणार आहे याच्यानुसार. ओके, या कर्त्यानुसार, इकडच्या कर्मानुसार. आणि कोणते शब्द येणार आहेत पहा? बीन हे शब्द येणार. बारकाईने पहा कोणते शब्द आलेत इथं पहा. बीन, इथं पण काय शब्द आलेले? बीन. आणि इथं पण काय शब्द आलेले? बीन. कोणत्याही परफेक्टचा पॅसिव्ह होऊ लागला, कोणत्याही परफेक्ट टेन्समधल्या वाक्याचा पॅसिव्ह होऊ लागला तर इकडे कोणते शब्द येणार आहेत? BEE बीन शब्द येणार आहेत. हा, या ठिकाणी काय बदल झालेला आहे? तर ज्यावेळेस सिम्पल प्रेझेंट असतं तर सिम्पल प्रेझेंटमधल्या वाक्याचं पॅसिव्ह होऊ लागलं तर ॲमिज आरपैकी एक सहाय्यकारी क्रियापद येतं. बाकी सगळी रचना आपल्याला माहिती आहे, आधी शिकलेलं. ज्यावेळेस सिम्पल पास्टच्या वाक्याचं पॅसिव्ह होऊ लागलं, हे काय? ही रोट अ लेटर, तर वॉज किंवा वेअर सहाय्यकारी क्रियापद येतं. ज्यावेळेस सिम्पल फ्युचरमधल्या वाक्याचं पॅसिव्ह होऊ लागलं तर काय येतं? विल बी किंवा शॉल बी सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापदात काय बदल व्हायला एवढंच पाहायचं, बाकी बदल आपल्याला पाठ झालं मागच्या व्हिडिओनुसार. ज्यावेळेस कंटिन्युअस प्रेझेंट किंवा कंटिन्युअस पास्ट, कंटिन्युअस प्रेझेंट किंवा कंटिन्युअस पास्ट यायचं पॅसिव्ह होऊ लागलं तर इजचं इज बिंग, वॉजचं वॉज बिंग आणि क्रियापदाचं तिसरं रूप असतंच. पॅसिव्हमध्ये क्रियापदाचं तिसरं रूप असतं. ज्यावेळेस परफेक्ट प्रेझेंटचं पॅसिव्ह होऊ लागलं, परफेक्ट प्रेझेंट असू द्या, परफेक्ट पास्ट असू द्या किंवा परफेक्ट फ्युचर असू द्या, कोणत्याही परफेक्टचं पॅसिव्ह होऊ लागलं तर कोणते शब्द येणार? BEE बीन, BEE बीन. आय हॅव रिटन अ लेटर हॅव अ बीन. दिसायला आय हॅड रिटन अ लेटर हॅड बीन. आय शॉल हॅव रिटन अ लेटर विल हॅव अ बीन. दिसायला तर बीन हे शब्द आलेले आहेत. काय कोणत्या कॉमन गोष्टी पहा? जर दिलेल्या वाक्यामध्ये विल, शॉल, कॅन, कुड, ओके, मे, माइट, मस्ट, शूड, वूड, कूड यासारखी मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स आलीत. यासारखी मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स आलीत. आणि त्यांचं जर काय करायचं असेल, त्या टाईपच्या वाक्यांचं जर पॅसिव्ह करायचं असेल तर आपण काय करावं? काय बदल करावा? पहा, बदल पहा. हे विल शॉलचं तर आपण माहिती आहे, याचं वाक्य आलं आपलं टेन्समध्ये. पहा, तर मी म्हणलो आय कॅन राईट अ लेटर, आय कॅन राईट अ लेटर. आता कॅन कुड आल्यावर काय करायचं? काहीच नाही. पॅसिव्ह करताना कॅन ऐवजी काय घ्यायचं? कॅन बी घ्यायचं. पहा पॅसिव्ह कसं होईल याचं? अ लेटर कॅन बी. याचा पॅसिव्ह असा होईल, याचा पॅसिव्ह असा होईल, याचा पॅसिव्ह असा होईल. अ लेटर कॅन, तिकडं कॅन आला तर इकडं कॅन बी, बाकी सगळं पूर्वीपर्यंत. अ लेटर कॅन बी, अ लेटर कॅन बी रिटन बाय काय होईल? मी. जर याच्याऐवजी दुसरा सहाय्यकारी काय क्रियापद आला आहे? यू मे राईट अ लेटर. यू मे राईट अ लेटर. काय नाही, मग इकडं काय होईल? पॅसिव्ह करताना ओके, मॉडल ऑक्झिलरी त्याच्यापैकी याची खूप मोठी लिस्ट आहे. मी उदाहरणादाखल काही दाखविले, हे तुम्हाला माहिती आहे. यांची लिस्ट बऱ्यापैकी सगळ्या तुम्हाला ग्रामरच्या पुस्तकात मिळून जाईल. विल, शॉल, वूड, शूड, कॅन, कूड, मे, माइट, मस्ट. यू मस्ट राईट अ लेटर. तर मग काय होईल? याचं पॅसिव्ह करताना अ लेटर मे बी, अ लेटर इकडं मे आला तर इकडं काय? मे बी, अ लेटर मे बी रिटन बाय यूमध्ये काही बदल होत नाही. ॲक्टिव्ह पॅसिव्ह करताना यूच राहतो. लेटर मे बी रिटन बाय यू. जर त्याच्यामध्ये मस्ट आलं, शी मस्ट राईट अ लेटर. काय? शी मस्ट राईट अ लेटर. तर इकडे काय होईल? पॅसिव्ह करताना मस्ट बी, अ लेटर मस्ट बी, रिटन बाय. शीचा काय होईल बदल? शीचा बदल होईल बाय नंतर हर. अशा प्रकारे काय होईल त्याचा पॅसिव्ह. आधी ऑब्जेक्ट काय बदल होणार? फक्त आपण ऑक्झिलरी वर्बमध्ये काय बदल व्हायला? पॅसिव्हमध्ये कॅन, कुड, मे, माइट यासारखे जर सहाय्यकारी क्रियापद असेल तर इकडे काय होईल? कॅन बी, मे बी, मस्ट बी, शुड बी, कुड बी असं त्याच्यामध्ये काय होईल? बदल होईल. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कोणत्या प्रकारचे सेंटेन्स? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. डू यू राईट अ
लेटर. कोणत्या? रायटिंग. आर यू रायटिंग अ लेटर. पहा हे काय आहेत? येस नो टाईप इंट्रोगेटिव्ह आहेत. आपण त्याला काय म्हणतो? व्हर्बल क्वेश्चन. तर यांचं पॅसिव्ह करताना कसं होईल? मी टेक्निक सांगायला पहा. पॅसिव्ह करताना तुम्ही जसं साध्या वर्तमान काळानंतर कोणता काळ? चालू काळ. त्याच्यातलं काय वापरतो? सहाय्यकारी क्रियापद. पण तसंच करा पहा. तसंच बिंदास. साध्या वर्तमान काळाचं पॅसिव्ह आताच केलं ना आपण, शिकलो ना चार्टमध्ये. तर अ लेटर. अ लेटर. अ लेटर. वेट अ मिनिट. एक मिनिट. ओके. अ लेटर. काय लिहायचं? अ लेटर. अ लेटर इज. साध्या वर्तमान काळातल्या वाक्याचं पॅसिव्ह करू लागलो तर काय घेतो? सहाय्यकारी क्रियापद इज. अ लेटर इज. मग क्रियापदात तिसरं रूप. राईटचं तिसरं रूप काय होईल? राईटचं तिसरं रूप रिटर्न. अ लेटर इज रिटर्न. आणि मग बाय. याच्यातलं करता काय? बाय नंतर करता. बाय यू. यूमध्ये यू करता असलं त्याच्यात बदल होत नाही. ते म्हणताले ते तर यस नो टाईप क्वेश्चन. मग याचा यस नो टाईप क्वेश्चन कसं करायचं? काहीच ताण नाही घ्यायचा. हा सहाय्यकारी क्रियापद उचलून आधी ठेवायचं. झालं. ऑप्शनमध्ये आधी पाहायचं सहाय्यकारी क्रियापद आधी आहे का. झालं. हे सहाय्यकारी क्रियापद आधी. इज अ लेटर. इथला हा इज झाला कट. ओके. हे आहे याचा पॅसिव्ह. डू यू राईट अ लेटरचा पॅसिव्ह. इज अ लेटर रिटन बाय यू. आणि हे क्वेश्चन मार्क. याला कसं वाचता येईल? यू कॅन राईट अ लेटर. ओके. याचा पॅसिव्ह करा. कसा होईल? अ लेटर. अ लेटर कॅन बी. अ लेटर कॅन बी रिटन. अ लेटर कॅन बी रिटन बाय काय? बाय यू. काहीच नाही. हा कॅन उचलून आधी ठेवा फक्त. झालं. कॅन अ लेटर बी रिटन बाय यू. हा झाला याचा पॅसिव्ह. त्यानंतर आर यू रायटिंग अ लेटर. आर यू रायटिंग अ लेटर. काहीच नाही. तसंच अ लेटर. अ लेटर. आर ऐवजी काय लिहावं लागेल? कारण याच्यानुसार सहाय्यकारी क्रियापद लिहायचो ना. हे आधी काय लिहिलो याच्यानुसार सहाय्यकारी क्रियापद असतं. अ लेटर इज बीइंग. इज बीइंग रिटन बाय काय? करता. बाय यू. फक्त हा इज कुठं पाहिजे? हा इज इथं असण्याऐवजी इथं पाहिजे. अ लेटर कॅपिटल आहे. इज अ लेटर. इज अ लेटर बिंग रिटन बाय यू क्वेश्चन मार्क. इथं काय पाहिलं? यस नो टाईप ऑक्झिलरी वर्बचं आज्ञार्थी वाक्याचे चेन द वाईज कसं करायचं? तर आज्ञार्थी वाक्य इथं काय? इथं आज्ञार्थी आणि नकारदर्शक आज्ञार्थी वाक्याचे चेन द वाईज कसं करायचं? तर आज्ञार्थी वाक्याचे चेन द वाईज ॲक्टिव्ह व्हॉईसमधून त्याला पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कसं घालायचं? तर काही आज्ञार्थी वाक्य दिलेले आहेत. कोणते आज्ञार्थी वाक्य दिलेले आहेत? राईट अ लेटर म्हणजे पत्र लिही. ओपन द डोअर. दार उघड. क्लोज द विंडो. विंडो बंद कर. क्लोज कर. ओके. आणि गिव्ह द नंबर दे. तर हे सगळे काय आहेत? आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्याचं वैशिष्ट्य काय असतं बाळांनो? आज्ञार्थी वाक्याचं वैशिष्ट्य असतं पहा. आज्ञार्थी वाक्याचं वैशिष्ट्य असतं त्यात आधी क्रियापदाचं पहिलं रूप असतं. मग असला तर एक काय असतो? असला तर एक आर्टिकल असतो. अ अँड द पैकी एक काय असतो? मग एक आर्टिकल असतो. आणि मग काय असतो? ऑब्जेक्ट असतो. काय असतो? त्याच्यानंतर काय असतो? ऑब्जेक्ट असतो. आज्ञार्थी वाक्याचं फॉर्मॅट सहसा शॉर्टकट आज्ञार्थीचं वाक्याचं फॉर्मॅट. कारण आज्ञार्थी वाक्य कोणत्या वाक्याला म्हणायचं? इंग्रजीमध्ये आज्ञार्थी वाक्य त्या वाक्याला म्हणायचं ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदाने होती. या सर्व वाक्यांची सुरुवात कशाने झालेली? या सर्व वाक्यांची सुरुवात क्रियापदाने झालेली. बघा. राईट. राईट म्हणजे लिहिणे. ओपन म्हणजे उघडणे. क्लोज बंद करणे. गिव्ह देणे. सगळे या सर्व वाक्यांची सुरुवात कशाने झालेली? क्रियापदाने झालेली. ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदाने होते तो काय असतो? आज्ञार्थी वाक्य असतो. म्हणजे हे सगळे काय आहेत? आज्ञार्थी वाक्य आहेत. तर चला पाहूया आज्ञार्थी वाक्याचं चेन द वाईज कसं करायचं. लेट्स सी. वाक्याचं स्वरूप असतं. त्याच्यामध्ये आधी क्रियापद असतं. मग असलं तर आर्टिकल असतो एखादा. आणि मग काय असतो? ऑब्जेक्ट असतो. तर पहा आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह वॉईस असा होतो. आधी कोणता शब्द येतो आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह करताना? एलईटी लेट. कोणता शब्द येणार? एलईटी लेट. मग त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येतं. लेट नंतर काय येतं? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय? लेट अ लेटर. लेट अ लेटर. मग कोणते शब्द येईल? बीई बी. मग काय येईल? बीई बी. लेट अ लेटर बी. आणि मग काय येईल? राईटचं तिसरं रूप. राईटचं तिसरं रूप रिटर्न. हे झालं याचं पॅसिव्ह. तर मग आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह होताना ओके आज्ञार्थी वाक्याचं काय होताना? आज्ञार्थी वाक्याचं चेंज द व्हॉईस होताना काय व्हायलं पहा. आज्ञार्थी वाक्याचा चेंज द व्हॉईस होताना काय व्हायलं? आधी काय यायला? एलईटी लेट हा शब्द यायला. बरोबर आहे. सोप्या भाषेत सांगायलो. मग काय यायला? लेट नंतर काय यायला? ऑब्जेक्ट यायला. ओ म्हणजे ऑब्जेक्ट. लेट यायला. मग ऑब्जेक्ट यायला. मग काय? बीई बी
काय आलं बी बी हा शब्द यायला बी ओके. नंतर काय यायलं क्रियापदाचं तिसरं रूप राईटचं तिसरं रूप काय आलं रिटर्न. हे अशा प्रकारे हे याचा फॉर्म्युला आहे कशाचं आज्ञार्थी वाक्याच्या पॅसिव्हचा फॉर्म्युला. लेट ऑब्जेक्ट बी मग काय येईल यायचं लेट याचा पॅसिव्ह होताना काय येईल आधी लेट ऑब्जेक्ट लेट नंतर काय ऑब्जेक्ट इथं काय ऑब्जेक्ट द डुअर लेट द डुअर लेट द डुअर ऑब्जेक्ट नंतर बी आणि मग ओपनचं रूप ओपनड ओके ओपनचं तिसरं रूप. आधी काय येईल बाळांनो इथं आधी येईल लेट ओके आज्ञार्थी वाक्याची सुरुवात पॅसिव्हची सुरुवात लेट. मग ऑब्जेक्ट काय इथलं ऑब्जेक्ट विंडो लेट द विंडो मग कोणते शब्द येतील बी आणि नंतर क्लोजचं तिसरं रूप क्लोज्ड. पहा बार काय ना आधी काय शब्द येईल लेट मग नंतर ऑब्जेक्ट इथला ऑब्जेक्ट काय आहे द नंबर इथला ऑब्जेक्ट काय द नंबर. मग नंतर बी आणि गिवचं तिसरं रूप गिवन गिवन. हे काय झालं आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह. आता हेच वाक्य जर नकारदर्शक असतील तर नकारदर्शक आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह कसं होतं. हेच वाक्य जर नकारदर्शक राईट अ लेटर तर नकारदर्शक काय होईल डोंट राईट अ लेटर डोंट ओपन द डुअर ठीक आहे. डोंट क्लोज द विंडो ओके डोंट क्लोज द विंडो. नंतर डोंट गिव मी नंबर डोंट गिव द नंबर. हे काय झालं नकारदर्शक आज्ञार्थी. हे सगळे कसे वाक्य झाले नकारदर्शक आज्ञार्थी. मग नकारदर्शक आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह होताना असं पॅसिव्ह होईल सगळं हेच फक्त इथं काय येणार या प्लेसला नॉट येणार नॉट ओके कोणत्या प्लेसला बी नॉट असं येणार. मग याचं पॅसिव्ह कसं होईल पहा याचं पॅसिव्ह असं होईल लेटला लेट येईल काही नाही येणारच लेट अ लेटर. मग काय लेट नंतर येईल ऑब्जेक्ट काय ऑब्जेक्ट लेट अ लेटर नंतर बी आणि याच्यातला नॉट डोंटमधला हा नॉट इथं आला बी नॉट लेट अ लेटर बी नॉट रिटर्न. तर काय येणार आहे याचं ज्यावेळेस पॅसिव्ह होईल तर याचं पॅसिव्ह होताना कोणाचं नकारदर्शक आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह होताना काय येणार आहे नकारदर्शक आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह होताना आधी येणार आहे लेट शब्द काय येणार आहे आधी लेट मग नंतर काय शब्द येणार ऑब्जेक्ट नंतर बी येणार आहे नंतर काय येणार आहे नॉट आणि मग नंतर क्रियापदाचं किती रूप येणार आहे तिसरं रूप येणार आहे. याप्रमाणे जायचं पॅसिव्ह करताना बी नंतर नॉट फक्त याचा पॅसिव्ह कसं होईल लेट इथला लेट नंतर काय ऑब्जेक्ट इथला ऑब्जेक्ट काय डुअर लेट द डुअर बी नॉट काय ओपनड. इथं काय होईल इथं होईल लेट द काय विंडो बी नॉट काय क्लोज्ड इथलं पॅसिव्ह काय होईल लेट द नंबर बी नॉट गिवन. अशा प्रकारे काय होईल आज्ञार्थी वाक्याचे पॅसिव्ह.